आणि आम्ही आत्ताच पोहोचलोय, 4 वाजलेत आणि आता आम्ही 5 वाजता चालू केलेला आहे प्रवास. तर प्रदक्षिणा चालू होईल आणि प्रदक्षिणेनंतर आम्ही वेगवेगळे स्पॉट कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये द्वारका मध्ये आणि त्याच्यानंतर द्वारकाधीश टेम्पल मध्ये जाणार. तर तुम्ही चला माझ्यासोबत द्वारकेच्या सफरीला. आणि या द्वारका प्रदक्षिणासाठी आम्हाला साधारण 100 रुपये प्रत्येकी लागले होते. आणि आमची जी ट्रिप होती म्हणजे प्रदक्षिणा ती आमच्या हॉटेलपासून चालू झाली आणि शेवटी त्यांनी आम्हाला द्वारकाधीश मंदिरात सोडलं. त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 स्पॉट कव्हर केले. स्पॉटबद्दल माहिती पुढे जसं स्पॉट येतील तसे कळतच राहील तुम्हाला. आम्ही पोचलो आमच्या पहिल्या स्पॉटला म्हणजेच सिद्धनाथ महादेव मंदिरात. हे सिद्धनाथ महादेव मंदिर हे शंकराला समर्पित आहे आणि असं म्हणत होते की या शंकराची जी पूजा केली इथली तर वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात अशी मान्यता इथल्या स्थानाची आहे. हे सिद्धनाथ महादेव मंदिर आहे. त्याचा गाभारा आणि नंदी मंडप, त्याच्याच बाजूला कुबेर आहे आणि या मंदिरात ही महादेवाची पिंड आहे. इथे मारुतीची मूर्ती आहे. तर मी आत्ता आली आहे सिद्धनाथ महादेव मंदिरात. हे माझ्या मागे जे आहे ती शिवलिंग आहे आणि यातलं असं म्हणतात की याचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धी प्राप्त होते. पण गीतामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की जे परिश्रम घेतात, जे कष्ट घेतात सिद्धीसाठी त्यांनाच सिद्धी प्राप्त होते. तर याचं दर्शन, याचा आशीर्वाद आणि सोबतच कसे परिश्रम घेतल्यानेच वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होते. सिद्धनाथ महादेव मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो ते आमच्याच पुढच्या स्पॉटला म्हणजे गायत्री मंदिरात. त्याला गायत्री शक्तिपीठही म्हणतात. मंदिराच्याच बाजूला अरबी समुद्राचा पसरलेला समुद्रकिनारा होता आणि तिथूनच द्वारकाधीश मंदिराचा जो कळस आहे तोही आम्हाला दिसत होता. मंदिर खूप छान होतं. मंदिरात मा गायत्री, मा कुंडलिनी आणि मा सावित्रीची मूर्ती होती. भडकेश्वर महादेव मंदिराच्या इथे आणि इथे माझ्या मागे समुद्र आहे आणि इथे मोठ्याच्या मोठं शिवलिंग आहे. मी कॅमेरा टर्न करते, तुम्ही नजारा पहा.
या मंदिराचा कळस जो आहे तो शिवलिंगाच्या आकाराचा होता आणि त्याच्या खाली छोटासा गाभारा होता आणि तिथे महादेवाचं मंदिर होतं. ही जागा द्वारकेतली सर्वात शेवटची दक्षिणेकडची जागा आहे आणि ही एकदम समुद्राच्या किनाऱ्यावरची टोकावरती बांधलेली मंदिर आहे. हा बीच खूप सुंदर होता. इथे आम्ही त्या दिवशीचा सूर्यास्त अनुभवला, तिथे काही फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही गीता मंदिराकडे गेलो, ज्याला ब्रह्मांड मंदिर असंही म्हणतात. आता आम्ही आलोय ब्रह्मांड मंदिरमध्ये आणि इथे जर आपण ओमचं उच्चारण केलं तर त्याची आवाज ब्रह्मांडापर्यंत पूर्ण ब्रह्मांडभर जाते असं म्हणतात. तर इथे आता आम्ही ओम नामस्मरण करणार आहोत 5-6 वेळा आणि अनुभवणार आहोत ओमचे व्हायब्रेशन्स. हे मंदिर खूप प्रशस्त आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अर्जुनाची आणि कृष्णाची मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या भिंतींवरती पूर्ण गीता कोरलेली आहे. इथे मी थोडंसं नामस्मरण केलं आणि आम्ही निघालो आमच्या शेवटच्या स्पॉटला, म्हणजे द्वारकाधीश मंदिराकडे. द्वारकाधीश मंदिराच्या बाहेर प्रसादाची खूप सारी दुकानं आहेत. आम्ही प्रसाद घेतला आणि मंदिरात एंट्री केली. मी गीता मंदिर झाल्यानंतर डायरेक्ट द्वारकाधीश मंदिरमध्ये आलो होतो आणि द्वारकाधीश मंदिरमध्ये अनफॉर्च्युनेटली मोबाईल आणि कुठलीच इलेक्ट्रिक वस्तू अलाउड नाहीये. त्यामुळे मला आतलं जे मी दर्शन घेतलं त्याचा व्हिडिओ नाही करता आला. पण माझं दर्शन खूप 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 छान झालंय आणि मला यावेळेस आरती अटेंड करता आली आहे. आणि आता मी द्वारकाधीश मंदिराच्या बाहेरचं जे मार्केट आहे ते एक्सप्लोर करते. आम्ही आत्ताच एक मसाले दूध पिलं, आता बाकीचं शॉपिंग चालू आहे, दाखवत जाईन मी तुम्हाला दुकाने. हे आमचा डे 1 संपलाय. आम्ही काही द्वारकेतले काही स्पॉट कव्हर केलेले आहेत आणि उरलेले स्पॉट आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग आमचा उद्याचा प्लॅन आहे. तो डे 2च्या एपिसोडमध्ये मी सांगेनच त्याच्याबद्दल. तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि एपिसोड जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये जय द्वारकाधीश लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडलाय. तर भेटूयात लवकरच डे 2च्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.